लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. ज्या भागाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात तो भाग आत्ता म्हणजे 2 वाजता आलेला आहे. तुम्हाला माहितीये प्रेक्षकांनो आजच्या भागात काय काय झालंय. जे तुम्हाला ऐकायचं ते सुरुवातीला तो प्रसंग सांगते. खूप छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. खरं तर आजचा एकही सीन स्किप करू नका. बघा काय होतं, सगळ्यांचं मनोगत व्यक्त करतात, खूप खुश असतात सगळे आणि शेवटी जीवा आणि काव्या या दोघांचेही फोटो त्या प्रोजेक्टरवर लावल्या जातात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्याचा रंगच बदलून जातो. काव्या आणि जीवा दोघेही भांबावून जातात. हे काय चालू आहे? म्हणजे प्रत्येकाचे व्हिडिओ वगैरे त्यांनी दाखवले ना, त्यात आता या दोघांचे असले फोटो बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. मी म्हटलं होतं ना आजच्या भागात ते विशेष काही दाखवणार नाही, तसंच झालंय. आता उद्याच्या भागात नंदिनी काव्याची माफी मागते आणि सट 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 स्वतःच्या तोंडात मारून घेते. जीवाने काढलेली मेहंदी सुद्धा ती पुसायचा प्रयत्न करते. पार्थला तर उभं पण राहता येत नाहीये. तो काव्याकडे भांबावून नुसता बघतोय. सगळीकडे टेन्शन टेन्शन वाला माहोल आहे प्रेक्षकांनो. जीवाने तर आता हात जोडून नंदिनीची माफी मागितली पण त्याच्या तोंडात एक शब्द पण फुटत नाहीये. प्रेक्षकांनो हा सिनेरिओ असणार आहे उद्याच्या भागात तुम्हाला हे बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागात काय झालं ना हे खरंच मनापासून ऐका, अगदी सुरुवातीपासून. पहिल्यांदा त्यांनी दाखवलंय सुरुवातीला एपिसोडच्या की काव्या तिच्या वडिलांना भेटते. आता मी तुम्हाला मागे जे सांगितलं ना हे पुढच्या प्रोमो बद्दल सांगितलंय की कसं कसं ते रिव्हील झालं. आता काव्या तिच्या वडिलांना बघून खूप खुश झालेली असते आणि इमोशनल सुद्धा. काव्या तिच्या बाबांना नमस्कार करते. ते म्हणतात सुखी राहा बेटा. आता त्यांनी छान बुके आणलेला आहे फुलाचा काव्यासाठी आणि म्हणतात बेटा तुला खूप यश मिळो. बेटा तुमच्या दोघींची ना आम्ही खूप आठवण काढत असतो ग. काव्याचे बाबा पण खूप भावूक झालेले असतात. ते म्हणतात आम्हाला असं वाटलं बेटा की आमचा निर्णय चुकला. काव्या म्हणते नाही आई बाबा. अहो बाबा आईला पण सांगा इतका विचार करू नकोस. आणि बाबा आमचं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा मी खूप चिडले होते ना तुमच्यावर. नेहमी मी तुमचा रागराग केला, नको नको ते बोलले तुम्हाला. पण बाबा जी फेज होती ना वाईट ती गेली आणि आता ही फेज आहे ना बाबा, आता या फेज मधनं तुमची काव्या स्ट्रॉंग झाली आहे. आणि बाबा तुम्ही नेहमी सांगता ना जे होतं ते चांगल्यासाठी, अगदी तसंच झालंय. आता काव्याचे बाबा म्हणतात बेटा मी आलोच 2 मिनिटात फोन करून येतो. म्हणजे ते काव्याचं आधी छान असं कौतुक वगैरे करतात आणि म्हणतात आलोच बेटा, तुम्ही दोघी गप्पा मारत बसा. आता काव्या या आरुषीला अशी गळाभेट घेते आरुषीची आणि दोघी बहिणी एकमेकींशी गप्पा मारताना दाखवल्यात. इकडे आता जीवा साहेब आलेत बरं का. जीवा असा मस्त स्टनिंग डॅशिंग काय शब्द वापरतात, हँडसम वगैरे दिसतोय. नंदिनी त्याच्याकडे बघते आणि बघतच राहते. जीवा खाली येतोय. आता नंदिनी त्याला बघून अशी लाजताना वगैरे दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. आजचा भाग तुम्ही टीव्हीवर नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. त्यांनी खूप मस्त आणि प्रेझेंटेबल दाखवलंय बरं का. म्हणजे आपल्या सगळ्याच प्रेक्षकांची उत्सुकता इतकी ताणून धरली आहे ना की तुम्हाला काय सांगू. नंदिनी आता जीवाला बघून अशी लाजते. जीवा पार्थ जवळ येतो आणि म्हणतो बडी भैया अरे हे सगळं कमाल झालंय यार, खूप छान तयारी केली आहे तुम्ही. पार्थ म्हणतो बाबा या सगळ्या तयारी करण्यामागे सगळ्यांचा हातभार आहे, त्यातली इथेच उभी आहे एक जण तुझी बायको. जीवा म्हणतो नंदिनी खरंच खूप छान तयारी केली आहेस. दादा बाबा आलेत वाटतं, त्यांना भेटून येतो. असं म्हणून आता हा जीवा त्याच्या सासऱ्याला भेटायला आलाय. आता इकडे हे दोघे जण व्याही भेटलेत, पार्थचे बाबा आणि काव्याचे बाबा. आता पार्थचे बाबा म्हणतात काय मग तुझ्या लेकीने सिक्सर मारला की नाही. काव्याचे बाबा म्हणतात अरे ही तर प्राथमिक परीक्षा होती, आयस झाल्यावर मी पार्टी देईल. मग पार्थचे बाबा म्हणतात अरे आपण दोघं मिळून देऊया. तेवढ्यात जीवा येतो आणि त्याच्या सासऱ्यांना भेटतो. बाबा कसे आहात, नमस्कार करतो. आता इकडे मध्येच रम्या आणि वसुआत्याचा सीन घेतलाय. वसुआत्या म्हणतात चला आपल्या बॉम्ब आणि बॉम्बची काडी दोन्ही मार्गाला लागलेत. रम्या म्हणते आई आता लवकरात लवकर त्यांनी पार्टी सुरू करायला पाहिजे, आपल्याला मजा बघता येईल ना. आता नंदिनी आणि पार्थ दोघेही पार्टीचं सूत्रसंचालन करताना आपल्याला दिसतील. पार्थ आणि नंदिनी सोबतच बोलतात, आम्ही दोघेही तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो, एकमेकांचं नाव घेऊन ते सांगतात. वसुआत्यामध्येच म्हणतात ए रम्या बघ ना हे दोघं जण गाण्याचा कार्यक्रम असल्यासारखे सूत्रसंचालन करतात. रम्या म्हणते आई तसंही यांच्या आयुष्यात सगळं बेसूरच होणार आहे, आता आपण मजा घेऊया या कार्यक्रमाची. वसुआत्या म्हणतात ते तर आहेच. नंदिनी म्हणते आता त्यांनी संचालन सुरू केलंय बरं का प्रेक्षकांनो, नंदिनी आणि पार्थने. नंदिनी म्हणते आजच्या या संध्याकाळी तुम्ही सगळेजण इथे आलात त्याचं कारणही तसं खास आहे. माझे पती देशमुखांचे धाकटे चिरंजीव जन्मजय मानिनी देशमुख असं नाव घेते नंदिनी. पार्थ म्हणतो आणि मोहित्यांची धनंजय मोहिते यांची द्वितीय कन्या आणि माझी बायको गोड मांजर.
काव्या. आता तो जेव्हा गोड मांजर म्हणतो तेव्हा सगळेच हसायला लागतात. आणि मग पार्थ म्हणतो, नाही म्हणजे माझी बायको काव्या, नाही माझा भाऊ जीवा, या दोघांनी भरघोस यश मिळवलंय. नंदिनी म्हणते, या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. आता पार्थ म्हणतो, जीवा आणि काव्या प्लीज स्टेजवर या. जीवा आणि काव्य आता दोघे स्टेजवर येतात. आता प्रत्येकाचं मनोगत त्यांनी छान व्यक्त केलंय बघा. आता बघा, पार्थ म्हणतो, बरं तुम्हा दोघांचे आभार बरं का. जीवाला तो म्हणतो, विचार का. पार्थ म्हणतो, जीवा म्हणतो, का रे दादा. मग पार्थ म्हणतो, अरे तुम्ही एवढी मेहनत घेतली, मग आम्हाला पार्टी करायचा चान्स मिळालाय ना. नाही म्हणजे परीक्षेच्या आधी हे दोघे आणि परीक्षेच्या नंतर आम्ही दोघे गॅसवर होतो, सगळे असतात. नंदिनी म्हणते, मी जेवढं जीवांना ओळखते ना, जीवा मनाने खूप चांगले आहेत. म्हणजे एक गोष्ट जीवांच्या बाबतीत नेहमी वाटायची, म्हणजे जीवांचं कसं आहे, मला वाटायचं की जीवांसमोर एम नाहीये. पार्थ म्हणतो, माझ्या भावाला ना कसं नवीन नवीन गोष्टी करायला आवडतं, चंचल मन आहे माझ्या जीवाचं, असं असा माझा भाऊ आहे. म्हणजे एक काम धरायचा, एक काम सोडायचा. जीवा म्हणतो, होता म्हण बडे भैया होता. नंदिनी म्हणते, हो खरंच येते जीवा, हे सगळं होतं. आता आमचे जीवा असे राहिले नाहीये. जीवा आता खूप फोकस झालेत. म्हणजे जे काम त्यांना आवडतं ते करणं शक्य होईल दरवेळेला असं नाहीये ना, पण जे काम त्यांना मिळालंय ते त्यांना आवडावं यासाठी जीवानी खूप प्रयत्न घेतलेत आणि हिमतीने ते करून दाखवलं. जीवा, आम्हा सगळ्यांना तुमचा खूप अभिमान आहे. तर आता सगळेजण खुश आहेत. पार्थ, नंदिनी, आता यांचे आई बाबा तर खूप प्राऊड फील करतात. पार्थ सहज म्हणतो, नंदिनी आपण नेहमी असं एकमेकांशी बोलायचो ना, आपण मोठी भावंड आहोत, आपण समजून घेतो लहान भावंडांना वगैरे वगैरे, पण बघा ना आपली लहान भावंड कधीतरी सिक्सर मारून जातात ना. नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे. नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे तुमचं पार्थ. माझी लहानी बहीण आहे ना काव्या, माझी धाकटी बहीण अगदी अशीच आहे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आम्ही आईला मदत करायचो ना लग्नाच्या आधी, तेव्हा आम्ही सगळे मदत करायचो, म्हणजे मी आणि आरुषी, बाबा. पण आमची काव्या मात्र अभ्यासात बुडून असायची सारखी. मी आणि आई तिला ओरडायचो, काय गं काव्या, अगं लग्न झाल्यावर काय अभ्यासच करशील का, घरातल्या कामांना काही हात लावणारेस की नाही. पण काव्या आमची काय म्हणायची तेव्हा माहितीये. आता पार्थ नंदिनीचं ते वाक्य पूर्ण करत म्हणतो, मला आयच उद्या, आयच झाले ना की मला किचनमध्ये पण जावं लागणार नाही, माझ्या हाताखाली खूप लोक असतील, असं पार्थ नंदिनीचं वाक्य पूर्ण करतो. नंदिनी म्हणते, वाह पार्थ, तुम्ही आता चांगलं ओळखायला लागलात काव्याला. हो, काव्या असंच म्हणायची. आम्ही तिला म्हणायचो, अगं काव्या आधी प्रिलिम्स क्लिअर कर, हे तर आयएस झाल्यानंतरचं सगळं. मग नंदिनी पुढे म्हणते, आमच्या काव्याने प्रिलिम क्लिअर केल्या. काव्या, आम्हाला पूर्ण खात्री आहे तू जेव्हा फायनलला जाशील ना तेव्हा खूप छान मार्क घेऊन आयएस होशीलच. सगळेजण आता यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. आता इकडे बघा, पुन्हा रम्या आणि वसू आता खुसूर फुसूर करतायत. रम्या म्हणते, आई मला ना आज मजा येते, ही नंदिनी सारखी माझी बहीण करते ना. वसू आत्या म्हणतात, अगं नुसती माझी बहीण नाही करत ती, माझा नवरा असंही करते ती. रम्या म्हणते, आता ती न कोणालाच माझं म्हणायची हिंमतच करणार नाही, कारण तिच्या बहिणीने आणि तिच्या नवऱ्याने चांगले रंग उधळलेत. आज नंदिनीच्या चेहऱ्यावरचा रंग पण चांगलाच जाणार आहे कायमचा. वसू आत्या म्हणतात, हो खरंच कायमचा. असो, आता या दोघींची उगाच मध्ये मध्ये दाखवली आहे बडबड, आपल्याला सस्पेन्स थोडंसं क्रिएट करायला. पण असो, आता पार्थ पुढे म्हणतो, म्हणजे त्यांना त्या पार्थच्या आई बाबांना त्यांनी बोलवलंय स्टेजवरती. आमच्या देशमुख कंपनीचे सर्वेसर्वा आणि त्यांची सर्वेसर्वा दोघांनीही इथे स्टेजवर यावे असं पार्थने अनाउन्समेंट केलंय. तेव्हा आता पार्थचे बाबा आणि पार्थची आई, म्हणजे जीवाची ही आई, दोघेही जण तिथे आलेत बरं का स्टेजवर. पार्थ म्हणतो, बाबा काय म्हणता, आता तुमच्याकडनं सुरुवात होऊन जाऊ द्या. आता पार्थचे बाबा म्हणतात, अरे पोरांनो, तुम्ही इतकं सगळं छान करताय, आम्ही काय बोलणार. अरे आता त्या काव्याच्या बाबांना आवाज देतात ते स्टेजवरनं, हे धन्या, आता तुझी लेक आमची झाली बरं का. नाही, या पोरांमुळे आम्हाला ना खूप असा अभिमान वाटतोय. पण काय रे पोरांनो, तुम्ही ते केक बी काढणार, ते कधी कापायचंय, किती वेळ झाला. मानिनी म्हणते, काय हो, किती कामं घेत राहता हो, काय कार्यक्रम आहे तेही तुमच्या लक्षात राहत नाही. आता ते पारचे बाबा म्हणतात, का ग काय झालं मानिनी. मानिनी म्हणते, असं काय करता, त्यांचं ते सरप्राईज राहिलंय ना अजून. मग आता हे खुसूर फुसूर करत असतात तेव्हा या जोड्या एकमेकांकडे बघतात. आता ते विक्रम म्हणतात, काय काय सिक्रेट गो, अरे हा लक्षातच नाही माझ्या. मानिनी म्हणते, बस 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 करा आता, वय झालंय तुमचं, तुम्ही पण नाव काय विसरता. बरं चला पोरांनो, तुम्ही तुमचं कंटिन्यू करा. नंदिनी म्हणते, आई आता जीवा आणि काव्या कंटिन्यू करणार बरं का. आता नंदिनी म्हणते, नंदिनीने असं म्हटलं, जीवा म्हणतो, अगं नंदिनी पण. नंदिनी म्हणते, अरे तुमचं सक्सेस आहे, तुम्ही बोलायलाच हवं, आम्ही खाली बसतो सगळेजण, आता तुम्ही सगळं हँडल करा.
प्रेक्षकांनो, आता हा सीन पण खूप सुंदर आहे बरं का, नक्की ऐका. म्हणजे जीवा आणि काव्या या दोघांनी त्यांचं मनोगत खूप छान व्यक्त केलंय बरं. आता खरं तर पुढे एवढा सस्पेन्स आहे की या दोघांचा भूतकाळ जाणून घेतल्यानंतर पार्थ आणि नंदिनी त्यांना स्वीकारतील का, हा फार मोठा प्रश्न आहे. पण आता येणाऱ्या भागात आपल्याला तेही लवकर स्पष्ट होईल असं मला वाटतंय की नंदिनी त्याला प्रपोज करेल म्हणून. पण बघूयात काय काय घडतंय. आता जीवा आणि काव्या दोघेही एकमेकांबद्दल आणि एकमेकांच्या घरच्यांबद्दल खूप छान बोलतात बघा. आता तो माईक सध्या तरी जीवाच्या हातात आहे. सुरुवातीला काव्या म्हणत असते, जीवा तुम्ही बोला ना. काव्या म्हणते, अगं तू बोल ना. पण काव्या म्हणते, नाही नाही तुम्ही बोला. मग जीवा म्हणतो, ठीक आहे मी बोलतो. जीवा म्हणतो, म्हणजे पहिल्यांदा तर तुम्हा सगळ्यांना थँक्यू. माझ्या या सक्सेससाठी माझ्या आई बाबांना मला सगळ्यात आधी थँक्यू म्हणायचंय. माझ्यासारख्या वांड मुलाला त्यांनी इतकं छान समजून घेतलं. माझ्या आई बाबांनी मला खूप जीव लावलाय आणि त्यातनं माझं नशीब म्हणजे मला माझ्या दादासारखा म्हणजे पार्थ दादासारखा भाऊ मिळालाय. माझ्या जिंकण्याने त्याला स्वतः जिंकण्याचा आनंद व्हायचा नेहमीच. मी हरलो ना की माझ्या दादाचेही खांदे झुकायचे आणि मी जिंकलो की त्याच खांद्यावरून माझी मिरवणूक काढण्यासाठी माझा दादा सज्ज असायचा. जीवा आता पार्थ जवळ येतो आणि म्हणतो, दादा खरंच रे मी खूप नशीबवान आहे. असं म्हणून तो आता पार्थला मिठी मारतो बरं का प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, दादा नशीब लागतं रे तुझ्यासारखा भाऊ मिळायला. खरंच जो स्वतःच्या घासातला घास ठेवतो, तुमच्या आयुष्यातला जो तुमचं दुःख कमी करतो, त्रास कमी करतो, अगदी स्वतःच्या घासातला घास तुम्हाला भरवतो, असा माझा भाऊ. एखादी प्रिय गोष्ट तुमच्याकडे राहिली ना त्याची, तर तो सोडून देतो बरं का हसून ती. पण तुमची एखादी प्रिय गोष्ट त्याच्याकडे राहिली तर मोठेपणाने ती परतही करतो. खरंच नशीब लागतं असा भाऊ मिळायला. जीवा भरभरून कौतुक करतोय पार्थचं आणि म्हणतोय, दादा थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आता पुन्हा एकदा तो जीवाची गळाभेट घेतो. पार्थ आणि जीवा एकमेकांना मिठी मारतात आणि मग म्हणतो की जीवा आता त्याच्या आई बाबांकडे जातो बरं का तो आणि म्हणतो, मी ना खरंच खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे नात्याची खूप मोठी श्रीमंती आहे. आई बाबा आय लव्ह यू सो मच. आणि खरंच माझ्याकडे नात्याची खूप मोठी श्रीमंती आहे. म्हणजे बघा ना, एवढी श्रीमंती नात्याची असूनही मला देवाने एक ब्लँक चेक दिला बरं का. तो ब्लँक चेक म्हणजे माझी बायको नंदिनी. खरं तर अशी बायको मिळायला खूप नशीब लागतं बरं का, जिने वेळप्रसंगी हात दिला, साथ दिली आणि हो अगदी वेळेवरती माझा कानही पिळला बरं का. वा देवा, काय बायको दिलीयस मला. आणि हो वेळ आल्यावर माझ्यासाठी तिने तिचा रागही गिळला. तिच्यासाठी मी कविता करू लागलो. बाबा बाबा बरं का, हिच्यामुळेच मी आज उभा राहिलोय. माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ मी माझ्या बायको बरोबर काढलाय. आताही ती माझ्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. नंदिनी सोबत असेल ना तर मी कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. खरंच अशी बायको मिळायला भाग्य लागतं. जीवा आता नंदिनीच्या जवळ जातो बरं का प्रेक्षकांनो आणि गुडघ्यावर बसतो. सगळ्यांना खूप कौतुक वाटतंय या दोघांचं. जीवाने आता त्याच्या हृदयाजवळ असं हाताने असं हृदय काढलंय. आता ते सगळं तुम्ही टीव्हीवर बघायला विसरू नका. नंदिनीला जीवा आता IOU असं म्हणतो. थोडक्यात सांगायचं तर ते आय लव्ह यू असावं कदाचित, मला समजलं नाही, ते तुम्ही बघा प्रेक्षकांनो नक्की. आता जीवाने एवढं सगळं कौतुक केल्यावर नंदिनी पण खूप लाजते. आता टर्न आहे काव्याची. प्रेक्षकांनो, आवडतोय ना तुम्हाला माझ्या आवाजात आजचा रिव्ह्यू ऐकायला? आणि तिकडनंच एपिसोड त्यांनी आज उशिरा पाठवला बरं का. मी तर लगेच सकाळी तयार होते पटापट एपिसोड द्यायला, पण जाऊ द्या, तिकडनं त्यांनी उशिरा पाठवला एपिसोड, कारण बहुतेक त्यांना हे रिव्हील करायचं नसावं कदाचित. त्यामुळे टीव्हीवर नक्की बघा. काव्या आता जीवा आणि नंदिनीकडे बघून भारावून जाते आणि आता काव्या तिचं मनोगत व्यक्त करते सगळ्यांसमोर आणि म्हणते, तुम्ही सगळे आलात आमच्यासाठी इथे, थँक्यू सो मच. माहितीये तुम्हा सगळ्यांना मी ना खूप हट्टी आहे आणि जिद्दी सुद्धा आहे. माझ्या मनासारखं नाही झालं ना की मी नेहमी चिडचिड करायचे. लग्नाआधी माहेरी असताना सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या मी करून घेतल्या. माझ्या बाबांनी तशा त्या करवल्याच. म्हणजे तसं पाहिलं तर एक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध झाली माझ्या आयुष्यात. जेव्हा ती गोष्ट झाली तेव्हा ती जिव्हारी लागली. त्या दिवसापासून मी सगळ्यांचा रागराग करणं सुरू केलं होतं. अगदी माझ्या बाबांचा, नंदिनी ताईचा सुद्धा. मी माझ्या घरच्यांना सगळ्यांनाच नको नको ते बोलले, खूप रागराग केला. पण बघा ना, डेस्टिनीची काय कमाल असते ना. माझ्या नंदिनी ताईने लग्नाआधी अगदी तळ हाताच्या फोडासारखं मला जपलं. तीच माझी नंदिनी ताई इथे आली सासरी माझ्यासोबत माझी जाऊ म्हणून. तसं हे घर माझ्या नशिबात होतंच. आई वडिलांसारखे गोड सासू सासरे मला मिळाले, तेही होतेच माझ्या नशिबात. अनेक गोष्टी माझ्या नशिबात होत्या. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी काहीही हरायला तयार आहे, तो म्हणजे माझा सगळ्यात चांगला मित्र मला मिळाला, पार्थ देशमुख.
माझे बाबा ना आम्हाला नेहमी सांगत आले, लग्नाआधी नवरा बायकोने छान एकमेकांचे मित्रमैत्रीण व्हायला हवं. आम्ही दोघं तसेच एकमेकांचे मित्र झालो. माझे बाबा नेहमी असं सांगायचे. माझा अभ्यास, माझा स्वभाव, माझे मूड, माझे आवडीनिवडी सगळं पार्थ देशमुखांनी जपलं. स्वतःच्या आवडीनिवडी सोडून. खरं तर भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेत ते. तरी सुद्धा त्यांचा आनंद, त्यांचा कम्फर्ट त्यांनी बाजूला ठेवला. अगदी स्वतःला सुद्धा बाजूला ठेवलं त्यांनी. आतापर्यंत त्यांनी खूप निभावलंय सगळं. आता माझ्यावर वेळ आलीये देशमुख. तुमच्या वाटणीचं तुम्ही सगळं केलं. आता ही करेल काव्या देशमुख. तुमच्या नावाचं हे मंगळसूत्र घातलंय मी आता गळ्यात. काव्यार्थ लिहिलंय बरं का या मंगळसूत्रावर. म्हणजे ही काव्या आणि हा पार्थ. काव्यार्थ. मानिनी काकू मला नेहमी म्हणायच्या, लग्नानंतर होईल प्रेम. तेच मी अनुभवतीये. झालं की प्रेम. मानिनी काकू, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार, असं म्हणते काव्या. आणि बोलताना ती खूप भावूक झालेली असते, इमोशनल झालेली असते. आता रम्याला कसं तरी होतं ना. रम्याला कळलंय की काव्या या पार्थच्या प्रेमात पडलीये. तिचा चेहराच उतरतो. काव्या आता सगळ्यांचे आभार मानते. मग नंदिनी येते आणि काव्याची गळाभेट घेते तिथे स्टेजवर. पार्थ म्हणतो, नंदिनी झाली असेल तुमची गळाभेट घेऊन तर पुढचा कार्यक्रम सुरू करायचा का? नंदिनी आता तो माईक तिच्याकडे घेते. आधी तर ती काव्याला मिठी मारते आणि म्हणते, मला ना तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. म्हणजे आमचं लग्न आमच्या मनाविरुद्ध झालं. नाही म्हणता नंदिनी म्हणते की कळत नकळतपणे आम्ही आजच्या 1 वर्षाला एकमेकांना भेटलो. यांच्या लग्नाला 1 वर्ष कसं काय झालं प्रेक्षकांनो? इथे जराशी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली दिसते, कारण ती 1 वर्षच म्हणाली. असो, आता पार्थ म्हणतो, हो ना, कळत नकळत आम्ही एकमेकांच्या प्रेमातही पडलो. असं म्हणून आता पार्थ त्या काव्याच्या जवळ आलाय. नंदिनी म्हणते, आजचा दिवस हा प्रेमाचा आहे, अतूट नात्याचा आणि विश्वासाचा. तुम्हा दोघांना ना एक सरप्राईज आहे बरं का. जीवा आणि काव्याला बघून म्हणते नंदिनी, आता लगेच ही वसू आता म्हणते, छोटीशी कशाची मोठी गंमत आहे. पार्थ आणि नंदिनी म्हणतात, आता ना तुम्हाला या प्रोजेक्टरवर काही फोटोज दिसतील आणि काही व्हिडिओज पण दिसतील बरं का. मानिनी ताई खूप भावूक झालेल्या असतात बरं का या जोड्यांना बघून. आणि आता पार्थ म्हणतो की आता या प्रोजेक्टरवर तुम्हाला काही व्हिडिओ आणि फोटोज दिसतील बरं का. आता वसू आता हळूच म्हणतात, आणि गुपित पण कळतील आता लोकांना. आता हे सगळं ऍक्च्युली झालंय हे दिसतंय बरं का प्रेक्षकांनो आज. आता बघा काय होतं, लाईट्स ऑफ होतात आणि आता लाईट्स ऑफ झाल्यानंतर प्रोजेक्टरवर प्रत्येकाचे व्हिडिओ वगैरे त्यांनी दाखवलेत. म्हणजे प्रत्येक जणांना काय वाटतं जीवा आणि काव्याबद्दल, त्यांच्या काय भावना आहेत, काय फिलिंग्स आहेत, हे सगळे छोटे छोटे व्हिडिओ त्या पिहूने घेतलेत. आणि प्रत्येक जण एकमेकांचं मत तुम्हाला तिथे स्क्रीनवर मांडते असं दिसेल. खूप खुश आहेत. आता अंधार पडलाय बरं का. मानिनी ताईची व्हिडिओ क्लिप आहे समोर सगळ्यात आधी. मानिनी ताई म्हणत असतात व्हिडिओ क्लिपमध्ये, जीवा आणि काव्या, तुम्ही यश मिळवलंय ना पोरांनो, दृष्ट लागण्यासारखं आहे. बाई माझ्या पोरांना कोणाची दृष्ट लागू नये. तसं मला व्हिडिओवर काही बोलता येत नाही पोरांनो, पण तुम्हाला ना तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, असं मानिनी व्हिडिओमध्ये बोलताना दिसते आपल्याला. आणि समोर सगळेजण हे बघतात व्हिडिओज. आता सगळे टाळ्या वाजवतात. मानिनी नंतर पार्थचे बाबा म्हणजे विक्रमची व्हिडिओ क्लिप दिसणार आहे. विक्रम व्हिडिओमध्ये म्हणत असतात, पोरांनो मी खुश आहे. अरे खुश म्हणजे काय, खूप खुश. तसं पाहिलं तर आम्हाला 3 मुलंच झाली. मी मानिनीकडे आग्रह केला होता मुलीसाठी, पण मानिनीने काही मनावर घेतलं नाही. पण देवाने आमचं ऐकलं आणि एकाच दिवशी एकाच वेळी मला 2 मुली मिळाल्या, काव्या आणि नंदिनी. एकदम माझा जीवा पण खूप डॅशिंग आहे बरं का. जीवा, तू ना माझा सगळ्यात डॅशिंग मुलगा आहे. खूप बोललो रे तुला, वेळप्रसंगी मारलं, पण आज तुला जे यश मिळालं ना बेटा, त्यामुळे माझी कॉलर टाईट झाली आहे बरं का. काय बोलू आणखीन. आता बघा, आता सगळ्यात शेवटची क्लिप तुम्ही बघत आहात ती म्हणजे अनिशाची. आता अनिशा तिचं मत व्यक्त करते. अनिशा म्हणते, काव्यानं माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे व्हिडिओमध्ये बरं का प्रेक्षकांनो. आणि तिथे पण आली आहे ती त्या पार्टीमध्ये. अनिशा आहे, त्या काव्याची आणि नंदिनीची छोटी बहीण पण आहे आरुषी. तर बघा, अनिशा म्हणते व्हिडिओमध्ये की माझी ना सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे काव्या. आता जिजूचा आणि माझा खूप छान बॉन्ड झालाय. पार्थ जीजू आणि मी, खरंच आमचा बॉन्ड छान झालाय. पण काव्या, तुझं ना खूप खूप अभिनंदन. तू खूप छान यश मिळवलंयस. जीवा, तुला सुद्धा अभिनंदन. आणि बॉस, इथून पुढे काही झालं ना तरी तुम्ही सगळे असेच कायम एकत्र राहणार आहात, असं अनिशा तिचं मनोगत त्या व्हिडिओमध्ये व्यक्त करते. पिहू लई खुश आहे बरं का प्रेक्षकांनो. तिने हे सगळं ऑर्गनाईज केलं आणि छान झालं. आणि अचानक जीवा आणि काव्याचे एक सिंपल काही फोटो दिसतात बरं का. म्हणजे ते तिथे कॅफेमध्ये बसलेत वगैरे असे फोटो. आता सुरुवातीला तर कोणाला काही कळत नाही. नंदिनीची पण व्हिडिओ क्लिप आहे, पण ती ऐकवली नाहीये आपल्याला. छान वाटतोय ना प्रेक्षकांनो आजचा भाग ऐकायला. लाईक करायला विसरू नका बरं.
आता तेवढ्यात जीवा आणि काव्या या दोघांचेही फोटो दिसतात. सगळेजण भांबावून जातात. काव्या जीवाकडे बघते. आता पार्थचे बाबा, मानिनी सगळेजण बघायलाच लागतात. आता इथे ना त्यांनी तो श्लोक प्ले केलाय. श्रीकृष्णेन सुभद्राय, नाही का, ते सुरुवातीला दाखवायचे बघा या मालिकेत. आता तो श्लोक जेव्हा ऐकवतायत आपल्याला तेव्हा ते फोटो पण दिसतात आणि तिथे बसलेले सगळेच जण आश्चर्यचकित होतात. रॅदर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो बरं का प्रेक्षकांनो. आणि बघा इथेच त्यांनी हा एपिसोड संपवलाय. पुढचा प्रोमो मी तुम्हाला आधीच सांगितला. नंदिनी आता एकदम शॉक बसल्यासारखी त्या काव्याच्या समोर येते आणि फट स्वतःच्या तोंडात मारून घेते. काव्या तिचा हात धरते पण नंदिनी तिची माफी मागते आणि तिच्या हातावर मेहंदीने जे काढलेलं असतं ना त्या जीवाने ते मिटवायचा खूप प्रयत्न करते ती. आता पार्थ असा भांबावून काव्याकडे बघत असतो की माझाच भाऊ भेटला का तुला, असं काहीतरी त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन. प्रेक्षकांनो मला आवर्जून सांगा की यांच्या नात्याचं पुढे भविष्य काय असेल, काय वाटतं तुम्हाला. आणि प्रेक्षकांनो आपला अंदाज खरा निघाला बरं का. मी म्हटलं होतं ना आज काही दाखवणार नाही, ते उद्याच दाखवतील, तसंच झालं. पण काय उशिरा पाठवलाय बघा ना एपिसोड. खूप वाट बघायला लावली. पण असो, आवडला ना तुम्हाला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू, लाईक करा, नक्की लाईक करा. उद्या भेटूत पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे एपिसोड आले की तुम्हाला दिसतील. आणि कुठल्या फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त खरेखुरे रिव्ह्यूज दिले जातात जे मालिकेत दाखवले जातात ते. पण मंडळी आज तुमचे अभिप्राय कळवायला विसरू नका कमेंट सेक्शन मध्ये. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. नक्की कमेंट करा. टेक केअर. धन्यवाद.